बुद्धू घरातल्या 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. घरातल्या न्यायालयीन कोठडीमध्ये धोका. सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद. आरोपीचा ताबा आजच तपास यंत्रणेला द्यायला हवा अशी कोर्टाकडे केली विनंती. तपास यंत्रणा आजच पुढील तपासासाठी घराचा ताबा घेण्याची देखील शक्यता होती. बुद्धू घरातकडून हातचलाखीने सीए ललित पोफळेची फसवणूक. हवेतून काजू कतली काढत टाकलं अंधश्रद्धेचं जाळं. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळल्याची देखील माहिती. सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बुद्धू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचं सरकारी वकिलांचा युक्तिवाद. खरातचा ताबा मिळावा यासाठी तपास यंत्रणा आग्रही. खरातल्या 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ऑफिस बॉयनंतर आता आचार्याकडून देखील खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड करण्यात आला. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटी चाहते. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं अशी देखील माहिती. बुद्धू अशोक खरातला साथ देणारे महसूल विभागाचे लोक बडतर्फ होतील. महसूल मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. जमीन खरेदी करण्यामध्ये, जमीन लाटण्यामध्ये आणि आर्थिक व्यवहारामध्ये ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतो त्याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असंही केलं स्पष्ट. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींसोबत संपर्क कायम. दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावरती उद्या सुनावणी होणार. करमाळ्यामध्ये भोंदूबाबा मनोहर भोसलेनं 27 एकरमध्ये आलिशान आश्रम उभारल्याचं समोर. भोंदूवर बारामती, करमाळा, कुर्डुवाडी पोलिसात विविध गुन्हे दाखल. लोणंद दौंड पोलिसातही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. सोलापूरच्या महापालिका रुग्णालयामध्ये आता आणखी 4 बालमाता असल्याचं समोर आलं. पालिकेकडून 130 प्रसूतिगृहातील प्रत्येक महिलेची फेर तपासणी. बालमाता प्रकरणामध्ये डॉक्टर रडारवर. जळगावच्या चाळीसगावमध्ये पुरोगामी संघटनांचा एल्गार. आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध. दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी. पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावरती टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाचीही माहिती. छत्रपती संभाजीनगर विभागात 297 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जिल्ह्यामध्ये 53 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी समोर. यापैकी 57 शेतकरी मदतीस पात्र. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, कर्जबाजारीपणा, पिकांना न मिळणारा भाव आणि वाढलेला उत्पादन खर्च ही प्रमुख कारणं. आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. कमाल तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज. हवामान खात्यानं वर्तवला हा अंदाज. लोकांना काळजी घेण्याचंही आवाहन. यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवर कारवाई. 1 विद्यार्थी एका वर्षाकरता महाविद्यालयातून रस्ते तिकीट, तर इतर काही विद्यार्थ्यांवरती दंडात्मक कारवाई. पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे. लोहगाव परिसरामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रात्रीच्या तापमानामध्ये वाढ. पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांच्या जलसंपदा विभागाला पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. पुण्यात आवक वाढली त्यामुळे हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारामध्ये दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा भाव. अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढली. सर्वसामान्यांना हापूस खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला. सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणारा काळा खणीचा द इव्हनिंग रिट्रीट हा बंद अवस्थेत. विरंगुळा म्हणून सुशोभित करण्यात आलेला काळीखान हा प्रकल्प बंद. यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला. वाशिम शहरामध्ये सेतू केंद्रांवरती प्रशासनाची कारवाई. 6 सेतू केंद्रांची मान्यता रद्द. शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे आकारून नागरिकांची आर्थिक फसवणूक.